कृष्णा भावा, काय रे? त्या मावशीच्या पोराचं लग्न होतं ना आज. हो हो. काऊन नाही गेला रे मग? अरे मी चाललो होतो, सगळी तयारी केली पण मी गेलोच नाही रे. काऊन नाही गेला रे? एवढ्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं ना. अरे विशाल भावा, हा, मला नवरदेवाच्या गाडीत बसायला जागाच नाही दिली त्यानं. तेवढ्या गोष्टीसाठी नाराज? हो, मग मी वापस आलो. हेच तर कंडिशन झाले. अरे नेमकंच चालू लग्नावरून लय भयानक माहोल केला तिथं. म्या बम गुलाबजामुन आणले वाटते लग्नात. अबे गुलाबजामुन खायला थोडी गेलतो रे मी. पोरगी पटवायला गेलता काय? मग जमलो का रे मग? अरे विशाल भावा, एक पोरगी माझ्याकडे अशी टक पाहा लागली होती. मी पण तिच्याकडून हसा बी लागली होती. मी पण हसा लागलो होतो. मग रे? नंबर द्यायपर्यंतचा प्रोग्राम चालू होता रे विशाल भावा, पण जरा अशानं राहिलं. अरे सगळ्या पोट्ट्याचं हेच तर होते रे. सगळ्या पोट्ट्या सगळे तिथपर्यंत जाताना नंबर देता देताच वाचते रे सगळ्यात. ना पण तसंच झालं. काल पोरगी पाहायला गेलता ना. हो. मग पसंत आहे का नाही पोरगी रे? नाही रे विशाल भावा, जरा काळीच आहे ती. अबे काळी आहे का गोरी आहे ते नको पाहू किस ना. मग पोरीले घरातले कामं करता येतात का ते पाय. नाही तर काय होईल माहिती का? हां हां. भांडे तुले घासा लागतील. भांडे तुले घासा लागतील. घासतो ना मग मी. विशाल भावा, काय म्हणते किस ना? काय विचार करायला तू? मी विचार करायला लागलो, घरी येणाऱ्या पाहुण्याचा सन्मान करायचा असला ना, हां हां तर त्याचा पाय न पडता सन्मान कसा करायचा माहिती आहे का? हां हां हातातला मोबाईल फक्त टेबलावर ठेवायचा हां हां. आणि त्याला म्हणायचं, कधी आले? या या या. हातातली थैली घ्यायची फक्त त्याच्या. बस. हातातला मोबाईल ठेवला म्हणजे सन्मान वाढला, पाया पडायचं कामच नाही. मा बायकोचे माय लय भांडणं झाले रे आज. अरे बापरे. आणि ती रागाच्या भरात तिच्या माहेरी निघून गेली किशना. मग? अरे पण ती माहेरी निघून गेली, हां हां. पण मी कुठं जाऊ मला समजागलं नाही ना. तू आहे का नाही विशाल भावा? हं. तू तुझ्या माहेरी जाय. काय विशाल भावा, काय म्हणते किशना? आज तर तुझ्या मनात लड्डू फुटा लागले वाटते. कृष्णा भावा, मा मामाच्या छोट्या पोराला पोरगी पाहायला गेलो होतो आज आम्ही. हो का? तिथं काय झालं माहितीये का? हां हां. ते पाहुणे मलेच म्हणत होते, काय तुम्हीच का नवरदेव? लय चांगलं वाटतेले का? तो काय म्हणलं रे मग? विशाल भावा, काय म्हणते किसना? होळीचा काय प्लॅन आहे? अबे होळीचा तर लय मोठा प्लॅन आहे किसना. कसा? हे काय रंग गुलाल पिचकारी घ्यायला चाललो. तू लहानच राहिला रे अजून. मला काय समजलं नाही. तू लहानच राहिला, तू समजणार बी नाही यार. दरवर्षी असंच होते महासंघ. कसं होतं तुझ्या संग दरवर्षी? अरे जरासा का मी गोरा व्हायला लागलो ना, हा हा हा, की लगेच उन्हाळा सुरू होते. कृष्णा दस्ती गिस्ती लावायचा तोंडाले. अरे तरी उंदरा भुसूक होतो मी. आता चालू झाली भावा होळी. हो ना किसना, पण काही लोक म्हणतात की पाणी नका खेळू, पाणी नका नाश करू, असं का रे? अरे विशाल भावा, मला त्याच लोकांना हे सांगायचं आहे. काय सांगायचं त्या लोकांना? एक सांगून दे बरं आज. आम्ही त्या पाण्याची होळी खेळणार हो, हा, जे पाणी आम्ही हिवाळ्याच्या दिवसात आंघोळ न करता वाचवलं. कॉलेजमध्ये जर एखादी सुंदर मुलगी आली ना, हा हा हा, तर कॉलेज विधानसभेसारखं वाटतं. अरे बापरे किसना. आणि तीच पोरगी जर आपल्याकडे पाहून हसा लागली ना, हा, तर आमदार झाल्यासारखं वाटते. एकदम बरोबर किसना. आणि तिनं का लग्नासाठी हो म्हणलं, हा, तर मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटते. अरे बरोबर. आणि मग लग्न करून 1 वर्ष झालं हा, की असं वाटतं का काहीतरी घोटाळा झाला. कुठंतरी करप्शन झालं का. बायकोनं केलेल्या स्वयंपाकात कधीच कमतरता काढत जाऊ नको रे. काऊन रे किसना? अरे त्या स्वयंपाकासाठी तिनं कमीत कमी 1 ते 1.5 तास मोबाईल दूर ठेवलेला असतो. बरोबर आहे किसना. बाया कधीच आपला मोबाईल दूर ठेवू शकत नाही, पण त्यावेळेसच ठेवतात का नाही? बायकोचे माय लय भांडणं व्हायला लागले किसना. हां हां. असं वाटतं लग्न करून खूप पश्चाताप झाला. विशाल भावा, काय म्हणतं किसना? मला सांग यार, तू लग्नात घोड्यावर बसला होता का? बसलो होतो ना बा, असं पकडली होती ना रस्सी. मग यार तो शेवटची संधी गमावली रे. म्हणजे? अरे घोड्यावर बसून पळून जायला पाहिजे होता. पळून जायला पाहिजे होतं. हो, आता पश्चाताप सहन कर. मराठी भाषेत किती गोडावा आहे रे. खूप जास्त किसना. बहुपाश, करकमलाचा विळखा, मिठी, आलिंगन, हे शब्द ऐकूनच कसा असा अंगावर रोमांस उभा राहतो. हो ना किसना. आणि या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात किसना? हग. अरे हग तो आपण सकाळी हाकतो रे.
माझी परिस्थिती पहिलेच नाजूक आहे हो यार. आणि मला मच्छरामुळे काही झोप लागत नाही हां हां. आणि नाजूक परिस्थिती असल्यामुळं मी काय मोर्टीन विकत घेऊ शकत नाही. हो यार, मग तू काय कर विशाल भावा माहिती आहे का, काय करू सांग आता इलाज. तू मच्छर झोपल्यावर झोपत जाय.